नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है। या उक्तीप्रमाणे आपल्या मेहनतीने चिकाटीने यश मिळवत शासकीय नोकरी पटकावणाऱ्या गावातील तरुणांचा पंचायत उदासीन 108 आखाडा यांच्या प्रेरणेने संपूर्ण तालुक्याला परिचित असलेले स्टंटमॅन भगत सिंग यांच्या पुढाकाराने टोकडे गावात एक विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात गावाचं नावलौकिक उंचावणाऱ्या विविध शासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गावातील तरुणांचा सत्कार करण्यात आला। दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मालेगाव तेजवंत सिंग संधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पोलीस उपाधीक्षक मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे, महसूल सहाय्यक तथा तुरुंगाधिकारी प्रदीप भारसकर, पोलीस उपनिरीक्षक मुंबई शेखर बागुल, जाट समाज अध्यक्ष महाराष्ट्र योगेश कतार, जाट समाज उपाध्यक्ष महाराष्ट्र भगतसिंग फरस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सत्कारित होणाऱ्यांमध्ये योगेश रमेश डिंगर पोलीस उपनिरीक्षक, उमेश पवार पोलीस उपनिरीक्षक, सतीश वैद्य, सुदाम धांडा, धनसिंग डिंगर, अमृता पुणे, शुभम चोपडा, कार्तिक डिंगर या तरुणांच्या यशस्वीतेबद्दल गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन मोठा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र जाट समितीचे उपाध्यक्ष आणि स्टंटमॅन भगत सिंग यांनी अमृता पुणे यांचा सत्कार केला। या कार्यक्रमात टोकडे गावातील नागरिकांसह जाट बावीसी समाजाचे ज्येष्ठ सदस्य, महिला, मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रेरणादायी उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साह निर्माण झाला आहे। या कार्यक्रमातून हा संदेश स्पष्ट झाला की कठोर परिश्रम आणि कर्तृत्वाने यश मिळवता येते। बाबांचा वय इतका मोठा झाला की चौथे गुरु आले गुरु रामदास आणि त्यांची दाढी इतकी मोठी दाढी होती। श्रीचंद बाबा जसं आपला कार्यक्रम चालू आहे, गणापुरे साहेब येताना मी यांना इशारा केला कोणीतरी ऑफिसर येत आहे, तसं श्रीचंद बाबाने गुरु रामदास साहेबांच्या दरबारामध्ये प्रवेश घेतला तर बाबांनी गादी सोडली आणि पडत पडत त्यांच्याकडे गेले आणि श्रीचंद बाबांना विचारलं की आपण तुमच्या गादीवर आहात, माझ्या बापाची गादी आपण काबीज केली आहे आणि आज तुम्ही खूप माझा आदर करण्यासाठी गादी सोडून इथपर्यंत आले। त्याने दुसरा प्रश्न विचारला, वयाच्या 14व्या किंवा 10व्या वर्षी त्यांना आपलं छत्र हरवलं होतं, तरी ही परिस्थितीची हार न मानता परिस्थितीची झगडून त्याने हे यश मिळवलेलं आहे। कारण बऱ्याच वेळा आपला जो समाज असतो, आपलं छत्र हरवलं आपला समाज सांभाळत असतो, आपले नातेवाईक आपल्याला सांभाळत असतात, परंतु त्या परिस्थितीत झगडत यश मिळवणं हे तितकं सोपं नाहीये। सत्कारित झालेल्या तरुणांच्या संघर्ष आणि यशस्वीतेच्या प्रवासात त्यांचे कष्ट आणि त्यांना मिळालेली साथ अत्यंत मोलाची आहे। त्यामुळे इतर गावकऱ्यांसाठी तसेच गावातील तरुणांसाठी ते आदर्श ठरत आहेत। आणि 2 मिनिटं पहिले किस्सा आहे की काकू माझ्या बाजूला बसली होती। काकूला माहिती आहे मी जास्त कोणाशी बोलत पण नाही, काकू बोलत होती की तुला बोलता येईल का म्हणून। बघा ना, म्हणजे वरती बसलोय तरी आईला काळजी की कोणाला बोलता येईल का नाही म्हणून, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि काका पण बाजूला बसले, काकांच्या डोळ्यात हसू आहे, आता पण काका रडताय बाजूला बसून। मी कधीच पुढे येऊन कधीच बसलेलं नाही, माझा फर्स्ट टाइम आहे की मी काकांच्या बाजूला बसलो। आणि मानाचा तुरा जगडवलेला आहे याचा टोकडे गावातील पहिला पीएस आहे आणि त्या समाजातील पहिला पीएस आहे शुभम डिंगर याचा या ठिकाणी सत्कार होत आहे। शुभम का सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा है। को मिलती है जिनके
जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है। यूं ही पत्तों से या ठिकाणी संपन्न होत आहे। मी विनंती करतो अमोल भोडीकर यांना की अनिल भोडीकर यांनी की आपल्या शुभ हस्ते महाराजांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे।